घेतला होता आणि ते ओले नारळ आपण टरफल वगैरे काढून मिक्सरमध्ये वाटून घेतलेले. तर वाटून घेऊन आणि ताटाला पण 1 चमचा तूप लावून घेतलं. ते मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी टेस्टी पण लागतात खायला. कलर पण खूप छान आला आहे त्यांना. किती छान कलर आहे त्याला, पाहू शकता तुम्ही. नमस्कार मैत्रिणींनो, यशराज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवले बघा ओल्या नारळाची बर्फी. त्याच्यासाठी मी 3-4 नारळ आपले फोडले होते. तर ते नारळ फोडून मी त्याचे कवचे काढून मिक्सरमधून वाटून घेतलं. आणि इथं आपण आज गुळाची बर्फी केली बघा. इथं अर्धा किलो गुळ मी वितळून घेतला होता. त्याचा पाक करून घेतला आहे मी. आणि आपण वाटलेलं ते खोबरं त्याच्यामध्ये सोडले. तर हे बघा पाक झाल्यानंतर मी ते खोबरं सोडले त्याच्यात. ते ओलं असल्यामुळं त्याला पाणी सुटतं. जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला ते हलवत राहायचं. जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपण त्याला हलवून घ्यायचं. त्याच्यानंतर हे बघा इथं मी ताट घेतले. त्या ताटाला मी तूप लावून घेतले. हे मिश्रण पूर्ण घट्ट होईपर्यंत हलवायचं. आता आपण रवा करतो त्यासारखं. आणि मग रव्यासारखं झाल्यानंतर त्या ताटावर आपल्याला पसरून घ्यायचं, हलवून घ्यायचं मिश्रण आपल्याला चांगलं तोपर्यंत ते पाणी नाही आटत तोपर्यंत. तर मी डायरेक्ट खोबरं त्याच्यामध्येच टाकलं होतं, भाजून वगैरे नव्हतं घेतलं. जर आपण पाक थोडा घट्ट केला आणि खोबरं भाजून घेऊन त्याचं टाकलं तरी पण बर्फी छान होते आणि पटकन होते. मी नव्हतं भाजून घेतलं, मी फक्त वाटून घेतलं मिक्सरमध्ये आणि त्या पाकामध्ये टाकले. तर हे 5 मिनटं आपण हे मिश्रण हलवले बघा. हे घट्ट व्हायला लागले. ते बऱ्यापैकी चांगलं घट्ट होऊन द्यायचं. आपण रवा करतो तसं. मग ते वड्या नाही होत, ते पातळच राहतं. ते पाक केल्यानंतर हे ओलं खोबरं असल्यामुळे त्याला वेळ लागणार आहे. 5 मिनिटं व्यवस्थित खालीवर करून घ्यायचं. त्याचं करपल्यावर त्याचा करपट वास येतो. एकसारखं हलवायचं. घट्ट झाल्यानंतर आपल्याला जे तुपाच्या ताटावरती ते पसरून घ्यायचं. पहा आता मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झाले, पाहू शकता तुम्ही. म्हणजे आपण बेसन करतो किंवा मग रवा करतो आपला घट्टसर रवा असतो तसं उपीट वगैरे त्या टाईपचं आपल्याला ते मिश्रण करून घ्यायचं घट्ट चांगलं. हे बघा आता हे मिश्रण चांगलं घट्ट झालं आहे आपलं मैसूर पाकासारखंच. कढई ठेवली बघा. मी याच्यात थोडंसं तूप पण टाकलं होतं गावठी 1 चमचा. तर हे मिश्रण आपल्याला त्या ताटावर ओतून घ्यायचं. सगळं आपल्याला काढून घ्यायचं पटपट त्याच्यावर आणि टाकून घ्यायचं. जेवढं तुम्हाला पातळ पाहिजे तेवढं तुम्ही ते पातळ थापू शकता. पूर्ण व्यवस्थित एक लेवलने आपल्याला पसरून घ्यायचं. थोडासा पाण्याचा हात लावून थापलं तरी चालतं. ते मिश्रण असं ते आकार देऊन घेतलंय. थोडासा ओला हात करायचा पाण्याचा आणि आपण दाबून घ्यायचं आतमध्ये. तर आपल्याला पाहिजे तेवढं थापून घ्यायचा आकार. थोडंसं गरम असताना आपल्याला त्याच्या वड्या पाडायच्या. थंड झाल्यानंतर वड्यांना परत एकदम छान आपली कडक बर्फी होणार याची कुरकुरीत. त्याला पण छान कलर आलाय. एकदम छान कुरकुरीत आणि कडक बर्फी होते बघा याची. पाहू शकता तुम्ही असा तांबडा ब्राऊन कलर आलाय त्याला. काय थोडंसं थंड तुम्हाला जेवढी साईज पाहिजे तेवढे आपण ते कट करून घ्यायचं. बारीक मोठं तुम्हाला पाहिजे तसं. तर मी मिडियमच केलंय. आपल्याला चौकोनी आकारामध्ये वडे पाडायचे म्हणून चौकोनी आकार मी कापते इथे बघा. लगेच कापते ते. तर हे गरम आहे म्हणून हे कट होणार आहे. नंतर ते कट नाही होत म्हणून आपण लवकरच कापून घेतोय बघा. तुम्हाला पाहिजे तेवढ्या आकारामध्ये कट करून घ्या. सगळे आपल्याला 1-2 तास लागतील. 2 तासांनी हे मस्त वडे होतील बघा. तुम्हाला काढून दाखवेल का वडे. हे पहा मैत्रिणींनो, आपण ह्या वड्या केलेल्या 2 तास फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या. एकदम छान त्या सेट झालेत बघा. ते सुंदर दिसतात पाहू शकता तुम्ही. कलर पण खूप छान आला आहे त्यांना.
बघा चौकोनी आकारात ते मी बनवले. लगेच निघते बघा वडी. ती छान झाली, अगदी कुरकुरीत पण झाली. आणि स्पेशल आपण गुळाची वडी बनवली बघा, गुळाच्या पाकापासून, साखरेच्या पाकातनं बनवता. खायला पण खूप सुंदर लागते ती. किती छान वडे झाले ते पाहू शकता तुम्ही. मी बनवलेत बघा तुम्ही. किती सुंदर झालेत वडे. कलर पण किती छान आलाय त्यांना. अगदी घट्ट पाक वगैरे मस्त झालाय आपला. सेट पण झालेत छान, पाहू शकता तुम्ही. किती छान दिसतात ते. तुम्ही बनवले, तुम्ही बनवा. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पाहू शकता तुम्ही, कलर पण खूप छान आलाय त्यांना बघा. ओल्या नारळाच्या खोबऱ्याच्या वड्या आहेत बघा, गुळाच्या पाकातील. बघा ते सुंदर झाले, किती छान दिसतात बघा. करा. धन्यवाद.